मुलांक आणि भाग्यांक म्हणजे आपल्या आयुष्याच्या रथाचे दोन घोडे आहेत. हे दोन्ही घोडे जर एका दिशेने जाणार असेल तर आपण उंच प्रगती करतो, आणि हेच जर परस्पर विरुद्ध असेल तर आयुष्यात खूप मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागतो. 4 आणि 8 हे खूप अशुभ अंक मानले जातात, तर हे खरं आहे का की मिथ आहे? थोडं खरं आहे, थोडं मिथ आहे. जसं मी सांगितलं, आपण ते ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पाहतो, शुभ आणि अशुभ हे आपणच ठरवतो. तसं नाही आहे. प्रत्येक अंकाचं स्वतःचं एक सामर्थ्य आहे. विशिष्ट नंबर आपण डायल करतो, त्या ग्रहाचा इफेक्ट आपल्या मेंदूत येतो, कारण ती ऊर्जा आहे. स्पेलिंग नावाचं जेव्हा चेंज होतं तर त्याचा रिझल्ट आपल्याला किती दिवसामध्ये मिळू शकतो आणि ते परमनंट असतं का? फक्त नावाची अक्षरं बदलून होत नाही. सोबत जसं आपण सुरुवातीला बोललो, ते उपाय आपण केले, कॉन्स्टंटली केले की त्याचे खूप सुंदर रिझल्ट मिळतात. नमस्कार, लोकमत भक्तीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तुमच्या जन्मतारखेत लपलंय तुमच्या आयुष्यभराचं रहस्य. तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही कोणत्या क्षेत्रात यशस्वी होता, नातेसंबंधात अडचणी काय येतात आणि काही गोष्टी सहज जमतात तर काहींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. अंकशास्त्र सांगतं की या सगळ्यांची उत्तरं तुमच्या मुलांक आणि भाग्यांकामध्ये दडलेली आहेत. मग मुलांक आणि भाग्यांक म्हणजे नेमकं काय आहे, दोघांमध्ये फरक काय आहे आणि हे अंक तुमचं भविष्य कसं ठरवतात, तर एकंदरीतच तुमची जन्मतारीख तुम्हाला यश मिळवून देण्यास कशी मदत करू शकते हे जाणून घेण्यासाठी हा पॉडकास्ट तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त आणि खास ठरणार आहे. आज आपल्या सोबत आहेत ज्योतिषाचार्य आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर ज्योती जोशीजी. तर ज्योतिषाचार्य आणि अंकशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर ज्योती जोशीजी अगदी सोपे शब्दात अंकांच्या माध्यमातून आपल्या जन्मतारखांच्या मागचं सत्य सांगणारच आहे, शिवाय मुलांक किंवा भाग्यांक यावर संपूर्ण मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद. मला सुद्धा या व्यासपीठावर पुन्हा एकदा येताना अत्यंत आनंद होत आहे. मागच्या वेळी जो आपला प्रेक्षक वर्ग आणि त्यांचं जे प्रेम होतं किंवा जो प्रतिसाद होता तो अतिशय महत्त्वपूर्ण होता, आणि म्हणूनच त्या प्रेमाने आणि तुमच्या आमंत्रणाने मला पुन्हा एकदा इथे ओढून आणलं. नक्कीच. आजचा आपला जो विषय आहे तो अंकशास्त्र आहे. बरोबर. सो सर्वात आधी साधं सांगा की मुलांक आणि भाग्यांक यात फरक काय आहे आणि तो कसा काढतात? अंकशास्त्राचा पायाच मुलांक आणि भाग्यांक आहे. मुलांक म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व, तुमचं दिसणं, तुमचं असणं. व्यक्ती म्हणजे त्याचा मुलांक, आणि भाग्यांक म्हणजे त्याच्या आयुष्यात, त्याच्या वाटचालीत, त्याच्या संघर्षात जो ग्रह त्याच्या सहकार्याला उभं राहील त्याचा अंक म्हणजे भाग्यांक. हे काढावं कसं, तर अतिशय सोपं आहे. आपली जी जन्मतारीख असते तिला एक अंकी केलं की तो तुमचा येतो मुलांक. जे तुमची जन्मतारीख असेल 23, तर 2 अधिक 3 म्हणजे 5, तर 5 हा झाला तुमचा मुलांक. आणि मला भाग्यांक काढायचं असेल तर संपूर्ण जन्मतारीख घ्यायची. जसं आता तुमची जन्मतारीख सांगा. 9/1/1993. हां, मग सोपं आहे. 9 अधिक 1 अधिक 1 अधिक 9 अधिक 9 आणि अधिक 3 यांची एकत्रित बेरीज केली तर त्याला आपण म्हणतो भाग्यांक. ओके. म्हणजे माझी जन्मतारीख 9 आहे, तर तो मुलांक 9 असेल. हां, आणि पूर्ण जन्मतारीख आणि वर्षाची, महिन्याची सगळी बेरीज करून आपण भाग्यांक काढतो. ओके. सो मुलांक आणि भाग्यांक हे एकसारखे असावे का, म्हणजे मॅच असावे का, किंवा ते मिसमॅच असेल तर त्याचा आयुष्यावर काय परिणाम होतो? खूप छान प्रश्न आहे. मुलांक आणि भाग्यांक म्हणजे आपल्या आयुष्याच्या रथाचे दोन घोडे आहेत. ओके. हे दोन्ही घोडे जर एका दिशेने जाणार असेल तर आपण उंच प्रगती करतो, आणि हेच जर परस्पर विरुद्ध असेल तर आयुष्यात खूप मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागतो. मग त्यात आपल्या ग्रंथात उपाय आहेत, परंतु उपाय नंतर येतात. मूलभूत कसं असतं ना, आता समजा मुलांक 1 असेल, भाग्यांक 9 असेल, तर मग इथे सूर्य आणि मंगळ, सूर्य हा राजा, मंगळ हा सेनापती, मग हे दोघं एकाच दिशेने व्यक्तीची प्रगती घडवून आणतात. मग जेव्हा ते मॅचिंग असतील, एकमेकांना अनुरूप असतील, मित्र असतील, कारण अशा एकूण 81 जोड्या आहेत, तेव्हा त्या व्यक्तीची प्रचंड प्रगती होते. ते मिसमॅच असले तर सर्व आघाड्यांवर मोठा संघर्ष असतो. म्हणजे वैयक्तिक लोक तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतात,
कुटुंबात मतभेद होतात, पैसा येत नाही, आला तर टिकत नाही, अनेक अपघात होतात. असे विविध प्रश्न निर्माण होतात जर तुमचं मुलांक आणि भाग्यांक मिसमॅच असेल तर. जसं मी पहिलं उदाहरण दिलं की आपल्या रथाचे 2 घोडे आहे. मग जर हे 2 दिशेला जायला लागले तर आपलं जे होईल ते इथे मिसमॅचमध्ये होतं. बरं. तर कुठला मुलांक तुमच्या अनुभवावरून सर्वात लकी आहे? किंवा काही मुलांक असे असतात की रेमेडी केल्याशिवाय ते भविष्य उज्ज्वल करत नाही असं म्हणतात? अच्छा. मुलांक आणि भाग्यांक यांची जोडी जर आपण पाहिली तर काही जोड्या ह्या खूप भाग्यवान आहेत. त्यातली सगळ्यात भाग्यवान जोडी जर आपण म्हटलं तर ती येते 1 आणि 9, जसं आपण आत्ता उदाहरण ओके. दिलं. कारण 1 म्हणजे सूर्य, आत्म्याचा कारक, नेता, नेतृत्व, दातृत्व, हे सर्व गुण त्याच्यात नैसर्गिक आहे. आणि त्यांच्या जोडीला जर सेनापती आला म्हणजे एकाने आदेश दिलं, दुसऱ्याने फॉलो केलं. राजाचा आदेश आल्यावर दुसऱ्या सेकंदात जर ते फॉलो झालं तर व्यक्ती प्रगती करतो. बरं. त्यामुळे 1 आणि 9 ही दी बेस्ट जोडी आहे. त्याच्यानंतर 5 आणि 6, कारण 5 हा राजकुमार आहे, बुध ग्रह आहे, बोलण्यात हुशार आहे, व्यापारात हुशार आहे, त्याच्यात संवेदनशीलता आहे, क्रिएटिव्हिटी आहे, संवाद कौशल्य आहे, कठीणातल्या कठीण प्रसंगात आपलं हेतू साध्य करून घेण्याची परिश्रमाची ती तयारी आहे. आणि 5 मुलांकाची गंमत काय आहे ना की 5च्या अगोदर 4 येतात, नंतर 4 अंक येतात. त्यामुळे सगळ्यांशी समतोल साधून घेणं, कारण 5 मुलांकाच्या व्यक्तीचं जास्तीत जास्त लोकांशी जमतं. आणि 5 आणि 6 ही जेव्हा जोडी असेल तर 6 म्हणजे शुक्र, भौतिक सुख. त्यामुळे बुध आणि शुक्र हे जेव्हा दोघं एकत्रित होतात तेव्हा बुधाच्या कौशल्याने उत्पन्न येतं, त्याला आयुष्य जगण्याची कला शुक्र देतो. शुक्र हा खरं तर राक्षसांचा गुरु शुक्राचार्य. शुक्र आपण लक्झरी लाईफ म्हणून पाहतो, पण शुक्र हा देणारा शुक्राचार्य की जो स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करतो. आपल्याला खूप वेळा ते माहिती नसतं, पण शुक्राचार्य आणि देवगुरु बृहस्पती हे दोन्ही एकाच ठिकाणी शिक्षणाला होते. अच्छा. मग त्याच्यात काय झालं ना की गुरु बृहस्पती हे त्यांच्या वडिलांकडे शिकत होते आणि शुक्राचार्य तिथे आलेले होते. अर्थात त्या पित्याने स्वतःच्या मुलाला जास्त शिकवलं, शुक्राचार्यांना कमी शिकवलं. मग ते बृहस्पती झाले देवगुरु आणि शुक्राचार्य झाले राक्षस गुरु. मग गंमत काय झाली ना की देवदानव युद्ध व्हायचं तेव्हा आणि देव अमृताने पुन्हा जिवंत व्हायचे, दानव मृत्युमुखी पडायचे. मग शुक्राचार्य म्हणाले नाही, माझे शिष्य यशस्वी व्हायला पाहिजे. त्यांनी प्रचंड तपश्चर्या केली. म्हणजे त्या तपश्चर्याची एवढी हाईट होती की त्यांनी स्वतःला झाडाला उलटं टांगून घेतलं, खालून पाला जळायचा. या पद्धतीने त्यांनी प्रचंड तपश्चर्या करून भगवान शिव यांना प्रसन्न केलं आणि संजीवनी विद्या प्राप्त केली. अच्छा. म्हणजे आता आपला विषय कदाचित वेगळ्या दिशेने चालला, पण जर तुम्हाला शुक्र समजून घ्यायचं असेल तर शुक्र देणारा आहे, सोबतच्या व्यक्तीचं कल्याण करणारा आहे. आपण काय करतो ना, शुक्र लक्झरी आयुष्य, पैसा, ब्रँडेड याच्या पलीकडे शुक्राचं महत्त्व जाणत नाही. परंतु शुक्र जेव्हा कस त्याच्याकडे शुक्राचार्यांकडे शिकायला आला, त्यांना माहिती होते हा बृहस्पतीचा पुत्र आहे, तरी त्याला शिकवायला तयार झाले. अच्छा. पण शुक्राचं सुद्धा एकच अट आहे, शुक्रप्रधान व्यक्तीने ती अट पाळली तर आयुष्यात 100 काय 110% यशस्वी होते. आणि बुध शुक्र असं कॉम्बिनेशन असलं आणि त्यांनी ही एक अट पाळली तर मात्र त्यांच्यासारखी सुंदर जोडी नाही असा व्यक्ती आयुष्यातील कोणत्याही उंचीवर पोहोचू शकतो. बरं. आता हे झालं आर्थिक स्थितीबद्दल. मग असा कुठला मुलांक आहे ज्यांना सतत नोकरी बदलावी लागते किंवा नोकरीच्या बाबतीत खूप अप्स अँड डाऊन्स येत असतात? अच्छा, याच्यात आपण मुलांक 4 घेऊ शकतो. ओके. काय होतं ना, तो मुलांक 4 म्हणजे राहू, ज्याला आपण 21व्या शतकाचा राजा म्हणतो. परंतु यांच्या आयुष्यात ट्विस्ट हे रोज येतात, सकाळ बरं. दुपार संध्याकाळ. म्हणजे ट्विस्ट येणारा ग्रह शनी नाही, गुरु नाही, तो आहे राहू. त्यांना कितीही असलं तरी अटॅचमेंट, अजून त्यांना पुढचं पाहिजे असतं. त्यामुळे ते छोटी स्वप्न पाहत नाही.
टेक्निकल, भ्रम या सगळ्यांचं कारकत्व राहूकडे आहे. मग यांच्या आयुष्यात अचानक ट्विस्ट येतो. चांगली नोकरी चाललेली असते, परंतु त्यांना अजून नवीन काहीतरी हवं असतं. नाविन्य शोधण्याचं स्किल त्यांच्यात आहे, बरं. मात्र त्याच्यात कधीतरी नोकरी जाणं, स्थैर्य न असणं आणि ट्विस्ट येणं, हे तिन्ही प्रश्न राहूप्रधान व्यक्तीला, मुलांक 4च्या व्यक्तीला सामोरे जावे लागतात. त्यानंतर अजून संघर्ष म्हणाल तर मुलांक 7. बरं. कारण मुलांक 7चं काय होतं ना, केतू हा स्वामी आहे. केतूचं वैशिष्ट्य असं आहे, तो आध्यात्मिक ग्रह आहे किंवा फक्त धड आहे. त्यामुळे योग्य सहकार्य नाही मिळालं किंवा भावनिक पातळीवर, आध्यात्मिक पातळीवर दिशा मिळाली नाही, तर यांना आयुष्यात सतत एकटंपण वाटणं, मनातून भीती वाटणं, भ्रम निर्माण होणं, असे सगळे प्रश्न सामोरे जावे लागतात. तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा शनी. ओके. शनीला सुद्धा चॅलेंज आहे, पण शनीचे श्रम ही परीक्षा असते, शिक्षा नसते. शनिदेव हे न्यायाधीश आहे, सत्याचे, श्रमाचे कारक आहे, निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाचे स्वामी आहे. त्यामुळे ते परीक्षा देतात, यशस्वी होतात आणि वर्ष 35-40 नंतर प्रचंड यशस्वी होतात. तोपर्यंत त्यांना संघर्ष असतो. कोणताही अंक 100% चांगला किंवा 100% वाईट नसतं. आपल्याला एक ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जगाकडे पाहायची सवय झाली आहे. आपण काय म्हणतो, शुभ अशुभ, चांगला वाईट, असं नसतं. प्रत्येकाचे काही विभाग चांगले तर काही विभाग वाईट असतात आणि इथून इथपर्यंत खूप सारे वेगवेगळे स्पॅन असतात, विभाग असतात. एखादा अंक एका विभागासाठी उत्तम असेल तर दुसऱ्या विभागासाठी त्रासदायक असू शकतो, तिसऱ्या विभागासाठी सपोर्टिव्ह असू शकतो. त्यामुळे ते विभाग शोधणं हा महत्त्वाचा विभाग येतो. ओके. आता शनीचा विषय निघाला आहे, तर शनीचे अंक कुठले आहेत? शनीचा अंक 8. ओके. आता शनीचा अंक जेव्हा आपण लिहायला जातो तर गंमत आहे, ते 8 आपण इंग्रजी लिहितो तर त्याला स्टॉपच नाही, आपण फक्त लिहित जातो. म्हणजे 8 अंक असलेल्या व्यक्तीने, मुलांक असलेल्या व्यक्तीने त्या अंकाप्रमाणे सतत कार्यरत राहावं. कारण तो निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाचा अधिपती आहे. जोपर्यंत ते कर्म करत राहतील तोपर्यंत ते यशस्वी होतील. हा त्यांचा वैशिष्ट्यच आहे. ज्या दिवशी त्यांनी कार्य थांबवून घेतलं त्या दिवशी त्यांच्या आयुष्यात नकारात्मकता येणं, संघर्ष येणं आणि प्रश्न निर्माण होणं हे सुरू होतं. बरं. कुठले मुलांक असे आहेत ज्यांचे रिलेशनशिप एकदम स्टॅबिलिटी असते किंवा खूप भांडणं होत असतात? अच्छा. किंवा जास्त सेन्सिटिव्ह असतात असं म्हणायला काही हरकत नाही. आपण काय करू की 1 ते 9 मुलांकाचं रिलेशनशिप कसं असतं हे सांगूया. कारण प्रत्येकाचे प्लस मायनस आहेत. आता 1 मुलांक असेल ना तर हा व्यक्ती घरात नेता असतो. रिमोट सुद्धा कुणाला हातात देणार नाही. मग तुमचं वय कितीही असो, तो घरातला नेता असतो. मीटिंगमध्ये तो पहिल्या क्षणाला माईक हातात घेतो, रिमोट हातात घेतो. मग हे ओव्हर कॉन्फिडन्स असतात. मग यांच्या घरातल्या इतर व्यक्तींनी यांचं नेतृत्व मान्य केलं तर यांचा संसार उत्तम चालतो. यांनी थोडं टीमवर्ककडे लक्ष दिलं तरी संसार उत्तम चालतो. मीच्या बाहेर निघाले, कारण कधी कधी जेव्हा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो तेव्हा त्यांच्या आयुष्यात संघर्ष येतो. वाईज ऑर अदरवाईज 1 मुलांक प्रचंड यशस्वी आहे. फक्त त्यांनी तेवढं सांभाळलं, टीमवर्क या शब्दाला महत्त्व दिलं की त्यांचं आयुष्य खूप सकारात्मक होतं. 2 मुलांक असेल ना तर काय होतं, व्यक्ती संवेदनशील असते, भावनाप्रधान असते, सगळ्यांचं करत राहते. मग हे लोक घरात सगळ्यांना आवडतात, सगळ्यांना जागच्या जागी सगळ्या वस्तू मिळतात, प्रेम मिळतं. तुम्हाला रडायला खांदा हवा असेल आणि घरात जर मुलांक 2ची व्यक्ती असेल तर ती कायम तुमच्यासाठी उपलब्ध असते. मग ह्या व्यक्तींचं काय होतं, संसार उत्तम चालतो. पण उत्तम संसारात सुद्धा हे कधीतरी स्वतःसाठी वेळ काढायला गरजेचं असतं. जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणार नाही, स्वतःला समजून घेणार नाही, तोपर्यंत आतून समाधान मिळणार नाही. आणि आतून समाधान नसलं घरातल्या एका व्यक्तीला तर तो संसार सुखी नसतो. हा मुलांक 2 सोबत एक आव्हान असतं. त्यानंतर मुलांक 3 गुरुदेवांचा अंक. गुरुदेव हे ज्ञान देणारे, मार्गदर्शन करणारे, हे सगळ्यांना ज्ञान देतात, मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे लोकांना आवडतात, संसार उत्तम असतो. पण यांच्याही बाबतीत काय होतं ना की
हे मार्गदर्शन करतात तिथपर्यंत ठीक आहे. समोरच्या व्यक्तीने माझं ऐकलंच पाहिजे, ही भूमिका यांची कळत नकळत होते आणि ही भूमिका तयार झाली की घरात वाद होतात. मग तुम्हाला जर घर छान पाहिजे असेल तर तुम्हाला थोडंसं हे मान्य करावं लागेल की कधी समोरच्या व्यक्ती ऐकतील, कधी नाही ऐकणार. मार्गदर्शन करायचं आणि इद न मम म्हणायचं आणि निवांत व्हायचं. असं जेव्हा गुरुप्रधान व्यक्ती करते 3 अंकाची, तर तिच्या आयुष्य अत्यंत सुखद आणि सुंदर असतं. मुलांक 4, 21व्या शतकाचा राजा. 21व्या शतकात तुम्हाला जे जे पाहिजे ते सगळं राहूच्या अखत्यारीत येतं. आपण हे जे माईक लावलेले आहे, कॅमेरे आहेत, सेटिंग आहेत, मीडिया आहे, सगळं राहूच्या अखत्यारीत आहे. राहू म्हणजे अटॅचमेंट. त्याला धड नाही आहे, फक्त डोकं आहे. मला हवं आणि मलाच हवंपर्यंत नेणारा ग्रह म्हणजे राहू. रोज नवीन विचार करणार, नवीन कल्पना आणणार, नवीन संशोधन आणणार, ते यशस्वी करून दाखवणार, त्यासाठी पाहिजे तेवढे परिश्रम करणार. मग काय होतं ना की जो करतो तो कधीतरी अपयशी होतो. मग यांच्या आयुष्यात थोडे ट्विस्ट येतात. त्या ट्विस्टला सुद्धा हे सामोरे जातात आणि आयुष्यात शेवटी यशस्वी होऊन दाखवतात. मग राहू प्रधान व्यक्तीच्या घरातले इतर लोक विचलित होतात, कारण हे सतत काहीतरी वेगळ्याच, तुमचे विचार वेगळे आणि हे काहीतरी नवीन विचार कायम मांडत असतात. त्यामुळे ह्याच्या जोडीदार, घरातील इतर व्यक्ती थोडे विचलित होतात. मग यांना समजून घ्यावं लागेल की अरे नाही, त्यांना सुद्धा घेऊन चला, किंवा घरच्या लोकांना समजून घ्यावं लागेल की ही व्यक्ती अशीच आहे. तर असं जर झालं तर त्यांचं कौटुंबिक सुख उत्तम असतं, किंवा प्रॉपर मुलांक त्यांना भेटले, जोड्या चांगल्या झाल्या तर त्यांचं सुख उत्तम असतं. त्यानंतर मुलांक 5. मुलांक 5 हे कौटुंबिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या अनेक दृष्टीने सुखी आहे, कारण ते जन्मतः राजकुमार आहे, बुध आहे, त्याच्यात संवाद कौशल्य आहे, सगळ्यांशी मिळून मिसळून वागण्याचं कौशल्य आहे. त्यामुळे व्यापार करण्याची कला आहे. व्याख्यान जेव्हा बुधप्रधान व्यक्ती वक्ता म्हणून उभं राहतो तेव्हा लोक त्यांच्या मनापासून ऐकतात आणि त्यांच्या बोलण्यात ज्ञानही असतं, मांडण्याची शैली असते, वेगळ्या पद्धतीने त्यांच्या व्याख्यान असतं की जे लोक मनापासून ऐकतात. मग हे बाहेर झालं, घरात नाही ऐकणार ना कोणी. तुम्ही मला कौटुंबिक विचारतात, बाहेरच्या जगात हे तसं यशस्वी होतात. मग घरच्या जगात काय असतं ना की हे पटकन भूमिका पण बदलून घेतात. म्हणजे हे रिजिड नाही आहे की आता समोरचं ऐकत नाही ना तर माझं ऐकलंच पाहिजे, ही भूमिका यांची नाही आहे. त्यामुळे वादविवाद जरी झाले यांचे कौटुंबिक पातळीवर, थोड्या वेळात पुन्हा जैसे थे. त्यामुळे 5 मुलांकाची व्यक्ती अनेक आघाड्यांवर यशस्वी मानल्या जाते. त्यानंतर मुलांक 6, ज्याच्यावर आपण आत्ताच भरपूर चर्चा केली. शुक्रदेवांचा अंक. वैभव, पैसा, प्रतिष्ठा सगळं यांना निसर्गतः प्राप्त आहे. भरपूर पैसा त्यांना असतोच. ब्रँडेड आयुष्य जगतात. स्वतःपेक्षा स्वतःच्या सोबतच्या व्यक्तींसाठी जास्त खर्च करतात आणि त्यांचा हा छुपा गुण खूप वेळा लोकांना लक्षात येत नाही. असं लोक म्हणतात 6 मुलांकनं मग शुक्र, मग स्वतःवर खर्च करतील. तसं नाही आहे. ते इतरांवर, स्वतःच्या कुटुंबातील इतर व्यक्तीवर, मित्रांवर, नातेवाईकांवर, सगळ्यांवर खर्च करतात. आणि मग काय होतं ना, कधी कधी शुक्राच्या अंकाचा मी घरात अनुभव पाहिलेला आहे की मुलांक 6 आहे, मग ही व्यक्ती सगळ्या नातेवाईकांचं करत राहते. मग आजच्या काळात तिचा जोडीदार कुठेतरी विचलित होतो की इतरांचं करत राहा, आपल्या संसाराचं काय. बरोबर, तेही बरोबर असतं. त्यामुळे मुलांक 6 असलेले व्यक्ती जेव्हा आमच्याकडे दोघं येतात जोडीने, तेव्हा हा प्रश्न खूप वेळा येतो की हे आपल्या कुटुंबापेक्षा इतरांचंच, म्हणजे सगळ्या नातेवाईकांचं करत राहतात आणि त्यामुळे शिल्लक आमची काही पडत नाही. तर यांनी खर्च करताना योग्य वेळी योग्य ठिकाणी खर्च करावा, हा नियम यांना आहे. त्यानंतर नंबर 7, यांचं कौटुंबिक आयुष्य ठीक असतं, पण ते मनातून एकटं पण भोगत असतात. त्यांना सतत असं वाटत असतं, एक तर त्यांना शीत नाही. विशिष्ट अंकाचं कॉम्बिनेशन आल्यावर मे बी त्यांचं चांगलं होऊ शकतं, पण वाईज ऑर अदरवाईज त्यांना एकटेपणाचा त्रास खूप होतो. अध्यात्मात ते रमलेले असतात आणि त्यामुळे भौतिक आयुष्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतात. विचार वेगळे असतात, संघर्ष वेगळा असतो. त्यानंतर मुलांक 8, आपण पाहतोय प्रत्येक अंकाचं संघर्षाची दिशाच वेगळी आहे. शनी हे कर्मप्रधान आहेत. न्याय, सत्य आणि कर्म ही त्यांची आयुष्याची
स्त्री आहे, प्रत्येकाशी न्यायाने वागणं. तर ठीक आहे ना, न्याय बोलायला ठीक आहे, पण आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा सतत न्यायाने वागायला लागते तर इतर लोकांना त्रास होतो. सतत कर्मप्रधान राहते तरी इतर लोकांना त्रास होतो. त्यामुळे हे अनेक वेळा एकटे पडतात. शनीचा एक अजून गुण आहे विलंब. त्यामुळे यांना मिळतं सगळं उशिरा मिळतं. वयाच्या 36 ते 40मध्ये त्यांचा भाग्योदय होतो. तिथून ते मागे वळून पाहत नाही. परंतु तोपर्यंत अनेक व्यक्ती निराश होतात. कारण एखादी गोष्ट जेव्हा पाहिजे तेव्हा मिळाली महत्त्वाची असते. तर शनिप्रधान व्यक्तींना हा एक मोठं आव्हान असतं हे एक, की मिळणार आहे, उशिरा मिळणार आहे, तोपर्यंत कोणताही विचार न करता शांततेने कर्म करत राहा. आणि शनिप्रधान व्यक्तींचं काय होतं ना, कुटुंबात ते व्यक्त होत नाही. बरोबर. आणि जोडीदारासोबत व्यक्त होणं, संवाद साधणं, इथे ते थोडे कमी पडतात आणि त्यामुळे देखील दुरावा येतो. मुलांक 9 हा मंगळाचा अंग. मंगळ हा सेनापती आहे, लढवय्या आहे, युद्धासाठी तयार आहे, सतत अग्रेसिव्ह आहे. त्यामुळे होतं काय ना, की कोणतीही गोष्ट विचार नंतर करतील, कृती अगोदर करतील. त्यांना यांचं नेतृत्व समोरच्यांनी मान्य करावं असं यांचं मत असतं, कारण मी सेनापती आहे. आणि मग तसं होत नाही. संसारात एकमेकांना घेऊन चालणं हे गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे मंगळप्रधान व्यक्तीला घरात खूप संघर्षाचा सामना करावा लागतो. मात्र हे जर सगळ्यांना घेऊन चालले तर यांचं उत्तम आयुष्य असतं. बरोबर. म्हणजे एकंदरीतच सर्व मुलांकाची डेस्टिनी ठरलेली असते. होय. आणि आपण बघतोच की जे मुलांक आणि भाग्यांक, जसं तुम्ही आता सांगितलं माहिती त्याची, तर लास्ट टाइम आपण बघितलेलं राशी भविष्यानुसार, तर ते कुंडलीमध्ये आकडे सुद्धा लिहिलेले असतात. तर हो. राशी भविष्य आणि अंकशास्त्र याचा काही संबंध आहे? बरं. खूप छान प्रश्न आहे. कसं होतं ना, हे सगळे शास्त्र जे आहेत ते आपल्या 18 ऋषीमुनींनी निर्माण केलं. मग ते वैदिक ज्योतिषशास्त्र असेल, मुलांक असेल, टॅरो असेल, केपी असेल, वास्तू असेल, व्हॉटएव्हर. त्यांच्यात सगळ्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे, यातल्या कोणत्याही शास्त्राने तुम्ही जा, शेवटी एकाच ठिकाणी पोहोचता. म्हणजे अनेक वेळा मलाही हा प्रश्न पडायचा, की आपण मुलांकाने भविष्य पाहतोय, मग मी हळूच त्यांची पत्रिका काढून बघायची. असं घडतं खूप वेळा, की एखाद्या व्यक्तीचा मुलांक 9 असेल तर त्याच्या पत्रिकेत मंगळ हा प्रबळच असतो. मंगळ हा त्याच्या पत्रिकेत दिशादर्शक असतो. असं सातत्याने घडतं. कारण की निष्कर्षावर जेव्हा आपण पोचतो तेव्हा ते सारखंच येतं. आणि ग्रह तेच आहेत. म्हणजे जे 9 ग्रह वैदिक ज्योतिषशास्त्र ठरवतात तेच 9 ग्रह अंकशास्त्र ठरवतात. होतं काय ना, की प्रत्येकाला आपली जन्मतारीख, जन्मवेळ माहीत नसतं, किंवा तो कठीण अभ्यास आहे, खूप खोलात जाऊन करावा लागतो. आणि काही लोकांना तात्पुरतं हवं असतं, म्हणजे ज्याला आपण फास्ट फूड म्हणू. तर अंकशास्त्र हे वैदिक ज्योतिषशास्त्रातील फास्ट फूड आहे, की ज्यांना पूर्ण माहिती नाही, जन्मवेळ माहिती नाही आणि थोडक्यात त्यांना हवं आहे किंवा पटकन शास्त्र शिकायचं आहे. प्रत्येक शास्त्राच्या मर्यादा असतात. त्यामुळे अंकशास्त्राच्या थोड्या मर्यादा आहेत, पण ते थेट निर्णयापर्यंत आपल्याला घेऊन जातं. जसं आपण कॉम्बिनेशन नंबर बघितले, मुलांक आणि भाग्यांक, सो तुमच्या 30 वर्षाच्या या अभ्यासामध्ये कोणते असे अंक आहेत, कोणत्या अशा जोड्या आहेत ज्यांना खूप यश मिळालं किंवा खूप संघर्ष करावा लागतोय? बरं. काही जोड्या या अत्यंत सकारात्मक असतात. जर तुमचा मुलांक आणि भाग्यांक एका दिशेने प्रवास करत असतील तर तुम्ही आयुष्यात प्रचंड यशस्वी होतात. जसं आपण सुरुवातीला मी तुम्हाला 2 जोड्या सांगितल्या, 1 आणि 9. म्हणजे एखाद्याचा मुलांक 1 आहे, अर्थात रवीचा अंक आहे. मग हे व्यक्ती राजा असतात. यांना जेव्हा सेनापतीचं सहकार्य मिळतं ते प्रचंड यशस्वी होतात. त्याच पद्धतीने 1 आणि 5 ही जोडी पण खूप यशस्वी होते, कारण राजासोबत त्याचा राजकुमार आलेला असतो. किंवा 1 आणि 3 म्हणजे राजा आणि गुरु यांची जोडी अतिशय यशस्वी होते. त्याशिवाय जर आपण विचार केला तर बुधाचं अनेक कॉम्बिनेशन खूप सुंदर येतात. जसं 5 आणि 6, 5 आणि 1 हे अंक खूप यशस्वी होतात. अनेक अंक यशस्वी होतात, फक्त आपल्याला त्याचे छोटे छोटे नियम असतात. ते नियम आपण फॉलो केले की आयुष्य यशस्वी व्हायला लागतं. परंतु
अत्यंत यशस्वी झालेल्या या जर जोड्या म्हणाल तर अजून एक माझ्या पाढ्यात आलेली आहे 5 आणि 8. बुध आणि शनी. शनीला आपण नकारात्मक मानतो, परंतु तो जेव्हा बुध ग्रहासोबत येतो तेव्हा खूप मोठं यश देऊन जातो. त्यामुळे बुध शुक्र, बुध शनी, जसं 5 आणि 6, 5 आणि 8, 1 आणि 5, 9 आणि 1 हे अंक प्रचंड यशस्वी होतात. गुरुदेवांचेही काही अंक यशस्वी होतात जेव्हा 3 आणि 3 असतील. बरं. हे 6 जोड्या खूप यशस्वी आहेत. मुलांक आणि भाग्यांकाच्या मिसमॅच असलेल्या कुठल्या जोड्या असेल तर सांगा. की ज्यांच्या आयुष्यात रोज नवीन संघर्ष. बरं. तर मिसमॅच जेव्हा आपण पाहतो तर 2 आणि 8. 2 म्हणजे चंद्र, मन, तरल, संवेदनशील. आणि अशा व्यक्तीचा भाग्यांक जर 8 असेल तर तो शनी. मग इथे काय होतं ना की शनी हा वृद्ध ग्रह, बरं. न्यायाधीश, आणि चंद्र की ज्याला कोणताच नियम लागू होत नाही. जसं आपल्या बहिणाबाई सांगून गेल्या, आता होता इथे आता गेला कुठे. तर चंद्राला नियम लावू शकत नाही आणि शनी नियमाशिवाय काम करत नाही. त्यामुळे 2 आणि 8 असं जेव्हा मुलांक आणि भाग्यांक येतो तर अशा व्यक्तीच्या आयुष्यात खूप संघर्ष येतो. किंबहुना 8 अंकाला वाईट यासाठीच मानलं जातं जसं तो 1 अंकासोबत आला. 1 हा राजा आहे. आता आदेश दिला की लगेच त्याला अंमलबजावणी हवी आहे, बरं. पण शनी लगेच करणार नाही. 1 अंकाला लगेच यश हवं आहे, लगेच प्रतिष्ठा हवी आहे. आणि शनी जेव्हा देईल तोपर्यंत त्याचा सगळा उत्साह संपलेला असेल. किंवा 9 आणि 8 हे सुद्धा अतिशय विपरीत मुलांक आणि भाग्यांक आहे. किंवा 7 हा जो अंक आहे तो सुद्धा रवीसोबत किंवा बुधासोबत सुद्धा नकारात्मक ठरणारा अंक म्हणजे 7. बरं. 4 अंक सुद्धा अनेक वेळा नकारात्मक ठरतो आणि नवीन संघर्ष देतो. जसं 2 आणि 4. तर 2 भावनाप्रधान आणि 4 हा संपूर्ण व्यवहारी. त्यामुळे त्यांच्यातही मोठा संघर्ष निर्माण होतो. 4 आणि 8 हे खूप अशुभ अंक मानले जातात. तर हे खरं आहे का की मिथ आहे? थोडं खरं आहे, थोडं मिथ आहे. जसं मी सांगितलं, आपण ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहतो. शुभ आणि अशुभ हे आपणच ठरवतो. तसं नाही आहे. प्रत्येक अंकाचं स्वतःचं एक सामर्थ्य आहे. बरं. 21व्या शतकात जोपर्यंत राहू तुम्हाला सहकार्य करत नाही, तुमचं लग्न ठरू शकत नाही, तुम्हाला कोणत्याही विषयात यश मिळू शकत नाही, कारण 21व्या शतकाचा राजाच राहू आहे. आता तुम्ही कोणतीही राजकीय व्यक्ती बघा, तिच्या पत्रिकेत राहू हा प्रबळ सापडेल, तेव्हाच तो यशस्वी होईल. परदेशात तुम्हाला जायचं असेल तर राहू हा अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह आहे. त्याच्याशिवाय तुम्ही परदेशात जाऊ शकत नाही. तर राहू वाईट आहे असं नाही, अशुभ आहे असंही नाही, परंतु राहू हा राक्षस ग्रह आहे. त्याला दहड नाही, फक्त डोकं आहे. भगवान विष्णूने जेव्हा चक्र चालवलं आणि स्वरभानूला मारण्यासाठी, तर स्वरभानूने त्या अगोदर अमृत प्राशन केलं होतं. इथे एक लक्षात घ्या की जे अनेक राक्षस होते ते शांत बसून राहिले की येईल मिळेल तर घेऊ, पण स्वरभानूजवळ स्वतःची एक बुद्धी होती की मी मिळवेल. म्हणून त्याने रूप चेंज केलं आणि देवांच्या पक्तीत जाऊन बसला की मी ते मिळवेल. हे कौशल्य राहूचं आहे. कितीही विपरीत परिस्थितीत त्याचं जे ध्येय असतं त्या ध्येयापासून तो लांब जातच नाही. त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. मग अशा ग्रहाला आपण वाईट कसं काय म्हणणार किंवा अशुभ कसं म्हणणार? किंबहुना न होणारी कार्य करण्याचं सामर्थ्य राहू ग्रहामध्ये आहे. रोज नवीन विचार करणं. आपण सामान्य लोक ज्या दिशेने विचार करणार नाही, राहू प्रधान व्यक्ती त्या दिशेने विचार करेल. म्हणून मग त्याला शुभ अशुभ म्हणण्यापेक्षा आपण थोडा वेगळा आहे असं म्हणूया की त्याचं वेगळंपण आहे. 21व्या शतकाची तो गरज आहे. त्यानंतर शनीचं जसं आपण बोलणं झालं की तो सत्य आहे, न्याय आहे, परिश्रम आहे. जर तुम्ही परिश्रमाला तयार असाल तर शनी तुमच्यासाठी शुभ आहे. कर्मण्येवाधिकार असते हा श्लोकच शनिप्रधान व्यक्तीवर आहे, कारण निसर्ग कुंडलीच्या कर्मस्थानाचं स्वामित्व शनिदेवांकडे आहे. तुम्ही जोपर्यंत कर्म करत राहाल तोपर्यंत 8 मूलांक देखील तुमच्यासाठी चांगला आहे. 8 मूलांकाच्या व्यक्तीने सुद्धा काही नियम पाळायचे असतात की न्यायाधीश जर त्यांचा स्वामी आहे तर कुणावर अन्याय करू नये. आपले कलिग्स किंवा स्टाफ यांच्यासोबत खूप सहकार्याने वागावं.
परिश्रम स्वतः देखील करावे. हे जोपर्यंत तुम्ही कराल तोपर्यंत 8 मूलांक तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाईल. आणि 8 मूलांकाच्या व्यक्तीने थोडं धैर्य ठेवावं. मिळणार आहे, थेट मिळणार आहे. 4 दिवस उशिरा मिळेल, मिळणार हे 100%. बरं. मुलांक आणि भाग्यांक यामध्ये जर जास्त वाद असेल, जसं आता सांगितलं की खूप संघर्ष आहे, तर तुम्ही कुठले उपाय सुचवता? जसं की अनेक लोक त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करतात, बरं. किंवा दानधर्म करायला सांगतात, बरोबर. रत्न परिधान करायला सांगतात. बरोबर. तर हे सर्व तुम्ही सुद्धा सांगता का उपाय? हां. मी सांगते असं म्हणण्यापेक्षा आपल्या ऋषीमुनींनी जेव्हा शास्त्र निर्माण केलं, तेव्हा त्यांची इच्छा होती की आयुष्य सुखद आणि सुंदर करण्यासाठी त्यांनी शास्त्र निर्माण केलं. मग जिथे जिथे मिसमॅच आहे, तिथे तिथे तुम्ही उपायांचा वापर करून तुमचं आयुष्य सुखद आणि समृद्ध करू शकता. मग ते कसं करायचं? तर ते प्रत्येक ग्रहांच्या जोडीवर ठरलेलं आहे. बरं. जसं 1 आणि 2 आहे, मग ते कोण झालं? रवी आणि चंद्र. मग ते राजा राणी आहे म्हणून त्यांच्यात कुठेतरी एक साम्य आहे, पण रवीचा आक्रमकपणा चंद्राला मानवत नाही. चंद्र भावनेने विचार करतो आणि रवीला आज आत्ता ताबडतोब हवं आहे. बरं. मग अशा वेळी जर आपण काही उपाय केले, सूर्याला अर्घ्य देणं आणि रवीसाठी आचमन करणं, म्हणजे मग इथे काय होतं, चंद्र आणि सूर्य दोन्ही सकारात्मक होतात आणि ती व्यक्ती आयुष्यात प्रगती करते. मग समजा आता 1 आणि 3 आहे, राजाला मार्गदर्शन हवं असतं, पण ते थोडक्यात हवं असतं आणि ऐकणं न ऐकणं हा निर्णय घेणारा राजा असतो. मग जर 1 आणि 3 असेल तर मग इथे काय होतं ना, कधी कधी की गुरु म्हणजे मुलांक 3 भाग्यांक 3 त्यांना मार्गदर्शन करतो. रवी ऐकेलच असं नाही. मग इथे काय करायचं असतं, आपल्याला गुरुचा उपाय करायचा. गुरुवारी पिवळ्या वस्तू दान करायच्या. रविवारी सूर्याला अर्घ्य ही गोष्ट 2026मध्ये सगळ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण 2026 हे वर्षच सूर्याचं आहे, तो राजा आहे. त्याचला जेव्हा आपण अर्घ्य देतो तेव्हा अर्घ्य देण्याची सुद्धा शास्त्रशुद्ध पद्धत आहे. एक तर तांब्या घ्यायचा, त्याला असं उंच धरायचं 90 अंशामध्ये आणि त्या पाण्याची जी धार असते त्याच्यातून जेव्हा आपण सूर्यदेवाकडे पाहतो तेव्हा सूर्याची एक साधना केली जाते आणि त्या साधनेतून आपलं रवी आरोग्यकारक आहे. अनेक आजार, जर तुम्हाला अनेक आजार असतील, छोटे मोठे आजार असतील आणि तुम्हाला छान हेल्दी आयुष्य हवं असेल तर सूर्याची साधना करा. मग त्याच्यात एक तर सूर्यनमस्कार, आदित्य हृदय स्तोत्र हा दुसरा उपाय. कारण आपण जेव्हा चॅन्टिंग करतो तेव्हा थेट आतून उमटतं आणि त्याचा थेट प्रभाव होतो. त्याच्यानंतर सूर्याकडे सकाळी कोवळ्या उन्हात बघणं. मग तुम्ही सुरुवातीला कमी वेळ बघा, एक 15 दिवस ट्रायल घ्यायला हरकत नाही. प्रत्येकाने घेऊन पहा. कमी वेळ ठेवा, 2 मिनटं ठेवा, सूर्याकडे थेट बघा. तुमचा नंबर कमी होईल, हेल्थ चांगली होईल, BP चांगलं होईल. किंवा तुम्हाला जे जे आरोग्याच्या समस्या तुम्ही आज फेस करता आहात, सूर्याला सांगा. कारण सूर्य वडिलांचं कारकत्व घेऊन बसला आहे. मग आपण आपल्या वडिलांना सांगतो ना की मला हा त्रास होतोय, तसं सूर्यदेवाला सांगा की देवा मला हा त्रास होतोय आणि 2 मिनटं सूर्याकडे शांतपणे बघा. या साधनेने 15 दिवसात तुमच्या आयुष्यातील खूप आरोग्याचे प्रश्न कमी झालेले जाणवतील. किंवा प्रतिष्ठा हवी असेल तरी होईल, पण प्रतिष्ठा हवी असेल तर सूर्यासोबत चंद्राची देखील साधना करा. मग तिथे गंमत कशी आहे ना की सकाळी सूर्यनमस्कार करायचा आणि संध्याकाळी चंद्राचा मंत्र म्हणायचं, चंद्राकडे बघायचं, ओम सा सोमाय नमः. मग काय होतं, कधी चंद्र आकाशात असतो कधी नसतो. तो नसतो म्हणजे तो आपल्याला दिसत नाही, पण तो असतो. मग 5 मिनटं जायचं मोकळ्या आकाशात, 3 मिनटं जा, 2 मिनटं जा, चंद्राचा मंत्र म्हणा. कारण मंत्र जेव्हा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा थेट प्रभाव आपल्यावर होतो आणि त्याच्यातून सकारात्मकता निर्माण होते. तुमचं मुलांक 1 असेल आणि भाग्यांक जर 4 असेल तर तुमच्यासाठी अतिशय वेगळा आणि खूप प्रभावी उपाय आहे. गाईच्या गौऱ्या मिळायच्या पूर्वीच्या काळी. तर गाईची गौरी आणायची, तिच्यावर गाईचं स्तूप टाकायचं, थोडंसं कोळसा टाकायचा, तुम्हाला पाहिजे तर ओवा किंवा सप्तधान्यसुद्धा तुम्ही घेऊ शकता, लवंग घेऊ शकता. आणि मग शनिवारी दुपारी 12 वाजता
घरात धूर फिरवा. जेव्हा काय होतं, सूर्य आणि राहू म्हणजे झालं काय ना, त्यांच्यात एक शत्रुत्व आहे. राहूने जेव्हा अमृत प्राशन केलं तेव्हा विष्णुदेवांकडे तक्रार करणारा सूर्य होता, म्हणून त्यांच्यात शत्रुत्व आहेच. तर मग अशा वेळी जर आपण ही गौरी केली, तिचं धूर संपूर्ण घरात फिरवलं, तर त्याचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला प्राप्त होतात. आणि राहूची वेळ असते संध्याकाळची. तर राहूचा मंत्र म्हणताना संध्याकाळी म्हणायचं ओम राहवे नमः. म्हणजे आपण मुलांक 1ला उपाय दिले, मुलांक 2ला दिले, मुलांक 3ला दिले, हा मुलांक 4चा उपाय झाला. आता मुलांक 5 असेल तर स्वामित्व येतं बुध ग्रहाकडे. अतिशय सकारात्मक, अतिशय यशस्वी अंक आहे. मात्र यांनी सुद्धा थोडं विचार करून बोलावं, योग्य वेळी बोलावं. आणि ओम ब्राम ब्रीम ब्रोम सह बुधाय नमः हा मंत्र आहे यांच्यासाठी. त्याशिवाय दान करू शकतात. तृतीयपंथी लोकांना जेवढं दान बुधप्रधान व्यक्ती करेल, मुलांक 5ची व्यक्ती करेल, तेवढी आयुष्यात यशस्वी होईल. आणि विशेषतः भाग्यांक जर तुमचा मिसमॅच असेल आणि मुलांक 5 असेल तर तुम्हाला भाग्यांकाचं दान करायचं आहे. आणि मुलांकाचे मंत्र म्हणायचे आहे. मग जर तुमचा मुलांक 6 असेल, शुक्रप्रधान व्यक्ती, तर मी म्हटलं सगळं काय मिळतं. त्यांनी एकच नियम पाळायचा आहे आणि त्या नियमात सुद्धा आपल्या ग्रंथात कथाच दिलेली आहे. त्यांनी एकच म्हणजे दारू प्राशन करू नये. हा नियम जेव्हा 6 मुलांकाची व्यक्ती पाळते तेव्हा ती आयुष्यात प्रचंड यशस्वी होते. आणि याच्या मागे कारण असं आहे की शुक्राचार्यांनी हा शाप स्वतःलाच देऊन घेतलेला आहे. कारण जेव्हा कस त्यांच्याकडे शिकायला येतो तर राक्षसांना विश्वास नसतो की हा कच संजीवनी विद्या घेऊन जाईल. ते राक्षस काय करायचे, त्याला मारायचे आणि कुठेतरी टाकायचे. मग शुक्राचार्य त्याला पुन्हा जिवंत करायचे देवयानीसाठी. मग राक्षसांनी काय केलं की त्याला जाळून त्याची राख समुद्रात फेकून दिली. शुक्राचार्यांनी तिथूनही त्याला जिवंत केला. मग राक्षस म्हणाले आता काय करावं, तर त्यांनी काय केलं, त्याची राख केली आणि शुक्राचार्यांना पाजून दिली दारूतून. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा हे शुक्राचार्यांच्या लक्षात आलं आणि देवयानीचं म्हणणं होतं कचला जिवंत करणं आवश्यक आहे. मग शुक्राचार्यांनी कसला जिवंत केलं आणि तेव्हा सांगितलं की शुक्र हा तुम्हाला आयुष्यात सगळं काही देईल, पैसा, पद, प्रतिष्ठा, जोपर्यंत तुम्ही अपेय पान करणार नाही तोपर्यंत. तर शुक्रासाठी हा सगळ्यात मोठा उपाय आहे. त्याशिवाय तुम्ही घरात आई, बायको, बहीण यांचा सन्मान करा, त्यांच्याशी प्रेमाने वागा. शुक्रप्रधान व्यक्ती प्रचंड यशस्वी होते. त्याच्यानंतर 7 अंक केतूचा. केतू हा अध्यात्माचा कारक आहे. मुळातच त्यांना एकटं पण खूप वाटत असतं. हे सगळ्यात जास्त सकारात्मक ठरतात ते राहूसोबत. कारण होतं काय ना, केतू धड आणि राहू डोकं आहे. 4 आणि 7 यांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं तेव्हा एक पूर्णत्व येतं. आणि केतूला पूर्णत्व देणारा एकमेव ग्रह म्हणजे राहू आहे. तर इथे काय होतं ना की मग राहू आणि केतू असं असेल तर खूप चांगलं मॅचिंग आहे असं आपण म्हणू शकतो. मग मंत्र म्हटले दोन्ही ग्रहाचे, ओम राहवे नमः आणि ओम केतवे नमः, की त्यांचं आयुष्य प्रचंड सक्सेसफुल होतं. पण जर का मिसमॅच असेल, जसं आता केतू अध्यात्माचा कारक आणि चंद्र असेल, सूर्य असेल, गुरु असेल, तर एक दुरावा निर्माण होतो आणि मग तिथे संघर्ष होतो. तर केतूचा उपाय करताना प्राण्यांना, विशेषतः कुत्र्यांना, पक्ष्यांना दाणे, कुत्र्याला पोळी असे उपाय खूप प्रभावी ठरतात. आणि मग अंक तुम्हाला सहकार्य करायला लागतात. याच्यानंतर अंक 8. याचा जेव्हा आपण उपायाचा विचार करतो तेव्हा शनी देवांना सगळ्यात जास्त काही प्रिय असेल तर न्याय. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचे ते कारकत्व आहे, कारण ते परिश्रमाला महत्त्व देतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या हाताखालचा स्टाफ, तुमचे कलिग यांच्यासोबत सन्मानाने वागा. तुम्ही प्रचंड यशस्वी व्हाल. म्हणजे मुलांक 8 असलेल्या व्यक्ती जेवढं जास्त टीमवर्क करतील तेवढं मोठ्या उंचीवर जातील. आणि श्रमाचं सन्मान करणं ही मुलांक 8च्या व्यक्तीसाठी आवश्यक आहे. न्यायाने वागणं, आपला परका असं न करता योग्य न्यायाने निर्णय घेणं हे मुलांक 8ने केलं की ते यशस्वी होतात. मग शनिवारी काळे उडीद दान करा.
शनिदेवांवर तेल वाहा, नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम हा शनिदेवांचा मंत्र आहे. किंवा ओम शम शनेश्चराय नमहा हा मंत्र देखील आहे. आपण जेव्हा मंत्राचं चॅन्टिंग करतो तेव्हा त्याचा प्रभाव त्या ग्रहावर होतो. आणि त्याचं एक सोपं उदाहरण सांगते मी तुम्हाला. एखादा गुंड माणूस समोरून येतोय, तो गुंड आहे, त्यालाही माहिती आहे ना आपल्यालाही माहिती आहे. पण आपण त्याला जर नमस्कार म्हटलं, तो आपल्याकडे असं रागात पाहिलं निघून जाईल, पण त्रास देणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा ग्रह असतात, राक्षस ग्रह असतात विशेषतः, तेव्हा या ग्रहांचे जर आपण मंत्र म्हटले तर ते त्रास देणं कमी करतात. आपलं कार्य आपणच करायचं आहे, यश आपणच गाठायचं आहे, पण त्यांच्याकडनं त्रास कमी झाला की आपण यशस्वी होतो. आणि शुभग्रह असले, देवग्रह असले, त्यांची आपण आठवण काढली की ती परंपराच आहे की ऋषी देवगण यांना जेव्हा आपण नमस्कार करतो, त्यांची आठवण काढतो, तेव्हा ते विचार करतात काय हवं आहे. जसं आपण रवीला म्हणतो पित्याचा कारक. रवीला जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा रविदेव विचारतात काय हवं आहे. आपण सांगावं, मोकळेपणे सांगावं. सूर्याची साधना करताना तर खूप मोकळेपणे सांगा, ते तुम्हाला प्राप्त होईल. आणि तुम्हाला आरोग्य प्राप्त झालं की तुम्ही आयुष्यात यशस्वी होतात तुमच्या कर्तृत्वाने. त्याच्यानंतर मुलांक 9 ज्यांचं असेल त्यांनी मंगळवारचा उपवास करावा, राग थोडा कमी करावा, आणि कोणतंही कार्य करताना 1-2 सेकंदाचा पॉज घ्यावा. कारण मुलांक 8ची व्यक्ती असेल ना तर ती डायरेक्ट कामाला भिडते. तिला माहिती आहे आपल्याला आदेश आला आहे, आपण सेनापती आहोत, आपण काम करायचं. पण तसं चालत नाही. त्यांनी 2 सेकंद पॉज घ्यावा. ओम अंगारकाय नमहा हा मंत्र आहे, त्या मंत्राचा जप करावा. आणि सूर्याची साधना प्रत्येकाने करावी. मग आता हे जेवढे उपाय सांगितले आपण, तुमच्या मुलांकानुसार उपाय करा. आणि काही उपाय जे सुरुवातीला सांगितले जसं सूर्याची साधना, आचमन, चंद्राची साधना, त्यानंतर गौरीचं उपाय, हे उपाय प्रत्येकाने आपापल्या घरात करावं. गौरीच्या उपायाने काय होतं, सगळी निगेटिव्हिटी निघून जाते. निगेटिव्हिटी निघाली घरात की एक छान आकाश तत्व प्रबळ होतं आणि मग तिथे सकारात्मकता येते. ही सकारात्मकता तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, कुटुंबात येणाऱ्या गेस्टला, सगळ्यांना लाभदायक ठरते. त्यामुळे हे सगळे उपाय कोणीही प्रत्येकाने करावे, करायलाच हवे. कारण ईश्वराने आपल्याला खूप काही देऊन पाठवलं आहे, भरपूर दिलं आहे. आणि आपण थोडंसं थँक्स म्हणायचं, त्यासाठी त्यांचे मंत्र म्हणायचे. इतकं ते सोपं आहे. पण आता आपण जे तुम्ही रेमेडीज सांगितल्यात, तर जसं मी आधी पण विचारलं की रत्न परिधान करणं किंवा नावामध्ये स्पेलिंग, तर हे कितपत काम करतं सर्व? आता ह्याच्यात कसं होतं ना की नावाचं स्पेलिंग हा उत्तम उपाय आहे. त्याचा वापर करून आपण बदल घडवून आणू शकतो. कधी कधी काय होतं की मुलांक भाग्यांक सहकार्य नाही आहे आणि नामांक अजून 3रा गेला. मग तुम्ही नामातली अक्षरं कमी जास्त करून योग्य अंक लावून त्याला यशस्वी करू शकता. त्यानंतर रत्न हा जो विषय आहे तो थोडा अधिक सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे रत्न परिधान करणं ही खूप विचारपूर्वक करायची गोष्ट आहे. कारण रत्न हे खडे आहेत त्या ग्रहांचे, त्यांना स्वतःचे विचार नाही. ते काय करतात की तुमच्या पत्रिकेत जे काही आहे त्याला मोठं करतात. आता सिंपल, तुम्ही गुरुग्रहाचं रत्न घातलं, गुरु तुमच्या पत्रिकेत 6, 8, 12 बसलेला आहे, तो तुम्हाला 6, 8, 12 स्थानाची फळं वाढवून देईल. तो हा विचार करणार नाही की मी काय करायला हवं, कारण तो रत्न आहे, दगड आहे शेवटी. मग होतं काय ना, 6व्या स्थानात बसलेला ग्रह अनारोग्य देईल. म्हणजे तुम्ही आजारी असाल तर आजार जास्त तीव्र होईल. तुमचा खर्च होत असेल, तुम्ही 12व्या स्थानात गुरु आहे आणि त्याचं रत्न घातलं तर खर्चाचं प्रमाण दुप्पट होईल. खूप लोकांचा समज असतो पुष्कराज घालून घ्या, शुभच आहे. तसं नसतं. कोणतंही रत्न 100% प्रत्येकाला लागू होईल असं रत्न नाही. त्यामुळे रत्न हे संपूर्ण विचारपूर्वक सखोल अभ्यास करून घालायचं. नामांक तुम्ही सहज बदलू शकता. अजून एक उपाय सोपा आहे ब्रेसलेट. म्हणजे कसं होतं ना की रत्न धारण केलं की त्याचा इफेक्ट वेगळा येतो, तीव्र येतो. आणि ब्रेसलेटचा त्या मानाने इफेक्ट कमी येतो, परंतु त्याचे साईड इफेक्ट नाही आहे. आणि साईड इफेक्ट नसल्याने ब्रेसलेट चालतं. अजून एक उपाय असतो पूजा. आपण विविध पूजा करू शकतो.
म्हणजे असे अनेक उपाय आपल्याजवळ आहे. मंत्र, दान, प्रत्येक ग्रहाचं दान करू शकतो. कोणत्याही ग्रहाला कुठे दान करायचं, काय दान करायचं याचे नियम आपल्या ग्रंथांमध्ये आहे. जसं चंद्राचं दान करायचं असेल तर पांढऱ्या वस्तू, खीर, दूध, बुधासाठी हिरव्या वस्तू, गुरुसाठी पिवळ्या वस्तू, शुक्रासाठी महिला वर्गाला म्हणजे आपण अगदी दागिने सुद्धा, इमिटेशन ज्वेलरी, गारमेंट्स असं देऊ शकतो. शनीसाठी मेहनतीला उपयुक्त ठरतील अशा वस्तू, किंवा शनीसाठी काळे उडीद वगैरे दान करता येतात. अशा पद्धतीने प्रत्येक ग्रहाचं दान हे ठरलेलं. तर दान हे सुद्धा एक उत्तम उपाय आहे. म्हणजे एवढे उपायांचे माध्यम आहे. त्यातले फक्त रत्न हा जो उपाय सोडला तर बाकी उपाय कोणीही करू शकतं, त्याचे साईड इफेक्ट नाही. म्हणजे काय होतं ना, तुम्ही दान चुकीचं केलं, समजा चुकीचं केलं, चुकीच्या ग्रहाचं केलं, तरी ते वाया जात नाही. कारण दिलेलं कधीही चारपट होऊन आपल्याकडे येतं. दान नकारात्मक नाही, ब्रेसलेट नकारात्मक नाही, नंबरिंग नकारात्मक नाही, मंत्र सकारात्मकच आहेत, पूजा सकारात्मक आहे. एक तर शुभ फळ येईल किंवा नाही येणार. फक्त रत्न थोडं सांभाळून असा मी सल्ला देईल. रत्न धारण करण्यापूर्वी एकदा नव्हे चारदा विचार करा. योग्य रत्न धारण करा, हरकत नाही. कारण रत्न धारण करताना काय काय असतं ना, मूळ पत्रिका, त्याच्यानंतर नववंश पत्रिका, राशी कुंडली, लग्न कुंडली, महादशा. महादशा म्हणजे काय असतं ना, की आपल्याला विशिष्ट पक्षाची सत्ता त्या केंद्रात सुरू आहे. म्हणजे आता समजा BJPची सत्ता आहे, हे त्यांची सभा भरलेली आहे, आणि त्यांच्या महादशेत जर आपण काँग्रेसचा झेंडा तिथे घेऊन गेलो तर जे व्हायचं ते चुकीच्या रत्नाने होतं. त्यामुळे रत्न हा एकच प्रश्न असा आहे की जी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाशिवाय तुम्ही वापर करू नका. बाकी सगळे उपाय असे आहेत की तुम्ही आत्तापासून उपाय करा. त्यामुळे तुमचं आयुष्य खूप सकारात्मक होईल आणि तुम्हाला जे काही बेनिफिट होतील या मॅडमच्या सल्ल्यामुळे तर ते नक्की करा. कारण मॅडम यांनी इथे बोलवलं आणि हे उपाय तुम्ही अंमलबजावणी करा, त्याचा लाभ होईल. नक्कीच. बरं, आता जसं सांगितलं की नावाचे स्पेलिंग बदलता येतात, तर मूलांक आणि नामांक यात कसा मेळ घालता येतात? कारण आजकाल आपण बघतो की बरेच पालक मूल जन्मल्याबरोबर किंवा जन्माच्या आधीच जन्माच्या आधीच आमच्याकडे C सेक्शन साठी सुद्धा येतात. अच्छा. किंबहुना खरं सांगायचं तर आता या वर्षी आमचा विचार आहे तर रिलेशनशिप केव्हा ठेवावी त्यासाठी सुद्धा येतात. अच्छा. कसं झालेलं आहे ना की ही यंग जनरेशन खूप जागरूक झालेली आहे. त्यांना हे कळतंय की या ग्रहांचा थेट प्रभाव आपल्यावर, आपल्या संततीवर होणार आहे. मी आत्ताच म्हणजे काय झालं, गुरुदेव जेव्हा कर्क राशीत गेले होते तेव्हा काही व्यक्तींना रिलेशनशिपसाठी तारखा काढून दिल्या की ऐच्छिक संतती किंवा उत्तम कर्तृत्ववान संतती प्राप्त व्हावी. आणि हे आपल्या ग्रंथांमध्ये आहे. खरं होतं विषय जरा वेगळा जाईल, पण एक लक्षात घ्या की संततीची जन्मवेळ आपण घेत असतो, पण त्यांचा खरा जन्म जेव्हा होतो, पहिल्यांदा जेव्हा ते गर्भात येतं, ती वेळ जर आपण निवडू शकलो तर ती खूप सकारात्मक ठरते आणि त्या वेळेचा प्रभाव हा थेट त्या बालकाच्या प्रत्येक कृतीवर होतो. अच्छा. आणि जेव्हा आता गुरुदेव कर्केत होते त्यावेळी तशा खूप वेळा आम्हाला सापडल्या, आम्ही त्याचा वापरही केला. त्यामुळे तो एक वेगळा विषय आहे, मात्र तसं देखील करता येतं. लग्न किंवा जोडीदार ठरवताना अंकशास्त्राची कशी मदत होते? खूप मोठी मदत होते. कारण काय होतं ना की आपल्याला आयुष्यात काय पाहिजे ते निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला असतं जेव्हा आपण जोडीदार निवडतो. मग आता समजा एखादा व्यक्ती आहे, त्याचा मूलांक 1 आहे, तर त्याला माहिती आहे त्याच्या आयुष्यात त्याला काय हवं आहे. त्याला अनुसरून त्याने जोडीदार घेतला, विशेषतः 8 अवॉइड केला तरी तो यशस्वी होऊ शकतो. कारण जर मूलांक चुकीचा आला तर आयुष्यात दोघांमध्ये प्रचंड विरोधाभास, विसंवाद निर्माण होतो. त्यामुळे मूलांक पाहून जर तुम्ही लग्न केलं, मूलांक आणि भाग्यांक म्हणजे मुलाचं मूलांक बघा, भाग्यांक बघा, मुलीचं बघा, दोन्ही अंक, त्यांचं कॉम्बिनेशन हे सगळे एका मित्र गटात आले पाहिजे. बघा, कोणतेही 2 अंक 100% एकमेकांना मॅच नसतात. काही शुभ तर काही अशुभत्व प्रत्येक 2 अंकांना असतंच,
पण त्यातल्या त्यात जेव्हा मित्राचा अंक असेल तर ते जुळवून घेतात. आणि विवाह जुळवतानाच आम्ही असं सांगतो की निसर्गाद्वारे काही गोष्टी जुळतात, काही मानव जुळवतो, उर्वरित तुम्हाला जुळवून घ्यायचे आहे. तेवढं जुळवून घेण्याचं तुम्ही सांभाळलं की अंकशास्त्र प्रचंड उपयुक्त आहे लग्न ठरवायला. कारण प्रत्येकाला काही एवढा वेळ नसतो की पत्रिका बनवतील, बरोबर. त्याच्यानंतर आधुनिक पद्धतीने गुणमिलन करतील. तर मग इथे अंकशास्त्र तुम्हाला शॉर्टकटमध्ये सोपा उपाय आहे. बरं. जसं 11, 22 आणि 23 हे एंजल नंबर किंवा मास्टर नंबर आहेत. तर तसं 2, 4, 6 असे रिड्यूस करता येतात का? इथे कसं असतं ना, मास्टर नंबर म्हणजे एक वेगळी शक्ती जी ईश्वराने तुम्हाला दिलेली आहे. ओके. मग त्याला आपण जर रिड्यूस करून काउंट केलं, जसं 11, ओके. 1 अधिक 1 आपण रिड्यूस 2 केलं की ते 2 येईल. ओके. तर 2चे इफेक्ट येतात, नाही असं नाही. पण 11चे जे प्रभाव आहे ते अत्यंत सकारात्मक आहे. ओके. मग ते 11 झाले, 22 झाले, 33 झाले, 44 झाले, 55 झाले. तर जेव्हा मास्टर नंबर येतात रिपिटेशनमध्ये, तेव्हा त्या व्यक्तीला एक सकारात्मकता नैसर्गिक मिळते. ओके. म्हणजे जे आपण सुरुवातीला सांगितलं की एका रथाचे 2 घोडे, दोन्ही अगदी सारखे एकाच दिशेने जातील. बरोबर. तुम्हाला फक्त दिशा निवडायची आहे. त्यामुळे त्याचा खूप सकारात्मक प्रभाव होतो. तर रिड्यूस करण्यापेक्षा ते मास्टर नंबर म्हणून वापरावे. उपायशास्त्रात आम्ही जेव्हा मास्टर नंबर असतात तेव्हा विशेष उपाय करून विशेष यश संपादन करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात. म्हणजे सोपं ठरतं ना की 2 अंकांना मॅनेज करण्यापेक्षा एकाच अंकाला इथे मॅनेज करायचं आहे. मग त्याच्यावर लक्ष केंद्रित करून जेव्हा आपण उपाय करतो तेव्हा त्या उपायांनी व्यक्तीचं कर्तृत्व वाढतं. म्हणजे 11 असेल तर कर्तृत्व वाढेल, 22 असेल तर प्रतिष्ठा वाढेल, 33 असेल तर ज्ञान वाढेल, 1, 2, 4, 6, 8 डिग्र्या घेईल असा व्यक्ती, 44 असेल तर नवसंशोधन वाढेल, 55 असेल तर मार्केटिंग कॅपॅसिटी प्रचंड वाढेल, 66 असेल तर भरपूर पैसा उभा करेल, 77 असेल तर आध्यात्मिक किंवा धार्मिक उंची गाठणं, आश्रम तयार करणं होईल, 88 असेल तर मोठमोठ्या फॅक्टऱ्या निर्माण होतील, 99 असेल तर जगातील कोणत्याही प्रश्नाच्या विरुद्ध एकट्याने उभं राहून संघर्ष करण्याचं सामर्थ्य देईल. त्यामुळे ते मास्टर नंबर जे असतात ते खूप सकारात्मक असतात. त्याचा पूर्ण लाभ घेतला पाहिजे. आणि जसं आपण न्यूमरोलॉजीमध्ये नेहमीच बघतो की स्पेलिंग नावाचं जेव्हा चेंज होतं तर त्याचा रिझल्ट आपल्याला किती दिवसामध्ये मिळू शकतो आणि ते परमनंट असतं का? खूपच छान प्रश्न आहे. साधारणपणे पी हळदन हो गोरी असं इथे करू नका. ओके. त्याला एक विशिष्ट वेळ लागतो. 40-45 दिवसात त्याचे इफेक्ट येतात. ओके. आणि कधी कधी काय होतं ना, ट्रायल अँड इरॉर पण असतं. कारण मुलांकानुसार जेव्हा आपण नाव ठरवतो, नावाची अक्षरं ठरवतो, तेव्हा त्याच्यात मुलांक पाहतो, भाग्यांक पाहतो, तुमच्या बर्थडेटमध्ये येणारी प्रत्येक तारीख पाहतो. कारण की ते सुद्धा तुम्हाला सहकार्य करणारे मंत्री असतात. ओके. त्याच्यानंतर तुमच्या अपेक्षा पाहतो की तुमचा उद्देश काय आहे, तुम्ही कोणत्या उद्देशाने बदलवून घेता आहात. मग कधीतरी असं होतं की एखाद वेळी ट्रायल अँड इरॉरमध्ये एक नाव सूट होतं किंवा दुसरं. बरं. तर त्या पद्धतीने आपल्याला करावं लागतं. साधारण 40 ते 45 दिवसात त्याचा इफेक्ट येतो. आणि फक्त नावाची अक्षरं बदलून होत नाही. सोबत जसं आपण सुरुवातीला बोललो ते उपाय आपण केले, कॉन्स्टंटली केले की त्याचे खूप सुंदर रिझल्ट मिळतात. म्हणजे मला असे रिझल्ट मिळालेले आहे की माणूस अगदी न मधून हो मध्ये गेला, खूप आनंदी झाला. अशा अनेक न घडणाऱ्या गोष्टी घडवण्याचं सामर्थ्य याच्यात आहे. बरं. पण ते चिकाटी पण पाहिजे, Yes. धैर्य पण पाहिजे. नक्कीच. तर जसं आपण नावाचं बघितलं तर अगदी सेम मोबाईल नंबर असतो, घराचा क्रमांक, गाडीचा क्रमांक, हे सर्व आपण न्यूमरोलॉजीने ठरवू शकतो का आणि त्याचा फरक खरंच पडतो? खूप मोठा प्रभाव पडतो. आता आपण एक एक जाऊया. समजा तुमचा मोबाईल असेल, मोबाईल संवादसाठी, लोकांशी कनेक्ट होण्यासाठी, जर तो तुम्हाला सहकार्य करणारा अंक असेल तर त्यात तुमची यशाची टक्केवारी वाढते. ओके. आणि मोबाईल नंबरमध्ये जे अंक तुमच्या मूळ जन्मतारखेत मिसिंग आहेत त्यांना कव्हर करता येतं. ओके. ज्या अंकाचा अतिरेक झालेला असेल त्यांना बॅलन्स करता येतं. सकारात्मक अंकांची वृद्धी करता येते. काय होतं ना की आपण जन्मतारीख नाही बदलू शकत, पण मोबाईल नंबरने आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी बदलवू शकते.
मोबाईल नंबर सुद्धा असं हा नंबर घेऊन टाका असं लिहू नये. ओके. त्याला पूर्ण अभ्यास करून, पूर्ण विचार करून, जातकाला समजून घेऊन की त्याला नेमकं काय हवं आहे. कारण आपल्याला काय हवं यापेक्षा आपल्या जातकाला काय हवं हे जास्त महत्त्वाचं असतं. अजून एक अंकाचा आपण वापर करू शकतो अभ्यास करताना. ओके. काय होतं ना, मुलं जेव्हा अभ्यास करतात तर त्यांच्यात काय आवश्यक आहे? चिकाटी, धैर्य, अभ्यास मनपूर्वक करणं आणि अभ्यास समजून घेऊन लक्षात ठेवणं, एवढ्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहे. मग यांच्यापैकी त्यांच्या जन्मतारखेत जे अंक मिसिंग आहेत ते अंक जर आपण वापरले, ते अंक लिहून त्यांनी अभ्यास सुरू केला तर त्यांना रिझल्ट जास्त मिळतात. आणि विशेषतः म्हणजे आम्ही उपायशास्त्रात हा उपाय मी तर खूप वेळा देते की इथे जर ते अंक लिहिले, कारण ह्या 3 रेषा आपल्या आयुष्यदर्शक रेषा सुद्धा असतात. बर. इथे तो अंक लिहिला, व्यक्तीनुसार अंक बदलतो, सगळ्यांचा सारखा नाही निघत. आणि मग अभ्यासाला बसलं तर म्हणजे एक गंमत अशी झाली की खास करून मी हे विद्यार्थ्यांना देते. मग त्यांच्या आईवडिलांचा फोन येतो की मॅडम आमचा मुलगा अभ्यास करायला लागला. अच्छा. किंवा अगोदर 1 तास करत होता आता 1.5 तास करतोय. ही जी गंमत घडते ना, ती अंकशास्त्राची खूप मोठी पॉवर आहे. कारण ते कॉन्सन्ट्रेशन, स्थैर्य आणि अलीकडे एवढे अट्रॅक्शन तयार झालेले, राहूने निर्माण केलेले, TV आहे, मोबाईल आहे, मुलांना अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन असणं, मग अशा अंकाचा तिथे आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर वाहनात आपण प्रवास करतो, एखादं ध्येय ठरवलेलं असतं, त्या दिशेने वाटचाल करतो. मग जर इथे तो मिसमॅच असेल तर आपलं ध्येय पूर्ण होत नाही, प्रवासात अडथळे येतात, अडचणी येतात, प्रवासाला वेळ जास्त लागतो, योग्य वेळेवर योग्य ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही आणि ते प्रश्न निर्माण होतात. मग सोपा उपाय आहे, तुम्ही अनुरूप नंबर वाहनाला घेऊ शकता. त्या पद्धतीने तिथे सुद्धा आपल्याकडे एक सोल्युशन आहे. त्यामुळे अंक हे सर्व ठिकाणी कामं करतात. मोबाईलमध्ये खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल न्यूमरॉलॉजी तर आज एक वेगळा इफेक्ट देते आहे. आणि मोबाईल न्यूमरॉलॉजी इतकी सोपी पडते ना की काय करायचं काय, मोबाईल नंबर फक्त निवडायचा आहे. एकदा तो निवडला की लॉंग पिरियड बेनिफिट देणार आहे. त्याच्यानंतर वाहन नंबर, अभ्यासासाठीचा नंबर, घराचा नंबर, आधार कार्ड, बँक पासबुक, जिथे जिथे तुम्ही नंबर किंवा तुम्ही नाही वापरू शकत तर तुमच्या मोबाईलचा कोड नंबर तुम्ही योग्य घेतला. मला खूप सुंदर अनुभव आलेला आहे. असंच आहे, म्हणजे एक महिला आली, हे होत नाही, ते होत नाही, असं होतं, तसं होतं, खूप साऱ्या तक्रारी. उपाय काय, तर म्हणजे मी बाकीचे उपाय दिले आणि तिला एक कोड नंबर लिहून दिला की म्हटलं हा लावून टाकतो या मोबाईलला. हा नंबर डायल केल्याशिवाय त्याचा मोबाईल सुरूच नाही होणार असा. मग होतं कसं ना की विशिष्ट नंबर आपण डायल करतो, त्या ग्रहाचा इफेक्ट आपल्या मेंदूत येतो. कारण ती ऊर्जा आहे, तिचे प्रभाव येतात. मग समजा 1 आपण केलं तर 1चा प्रभाव आपल्या मेंदूत येईल की नाही, तसं 4 अंक तिला दिले, त्याच्यात तिच्या आयुष्यात मोठा बदल घडून आला आणि तिला काहीच करावं लागलं नाही. 5 तर आपण असंही लावतो. तर अंकशास्त्र हे अनेक पद्धतीने कार्य करतं. त्याचा आपण योग्य युटिलायझेशन केलं पाहिजे आणि खर्च लागत नाही. म्हणजे जातकांना उपाय देताना मी माझ्या टेबलवर सातत्याने विचार करत असते, कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, कमीत कमी त्रासाचे उपाय की जे थेट प्रभाव देतात. आणि आपल्या ऋषीमुनींनी हेच लिहून ठेवलं आहे ग्रंथामध्ये की आपल्याला त्याला फॉलो करायचं आहे. जसं प्रत्येक अंकाची आपली एक पर्सनॅलिटी असते, तर जसं आपण बोललो की 7 अंक एकदम स्पिरिच्युअली असतात, आध्यात्मिकतेची ओढ असते, 5 एकदम रिलॅक्स असतो. सो थोडक्यात आपण जाणून घेऊया 1 ते 9 अंकाचं स्वभाव वैशिष्ट्य, की कोणता अंक एकदम अग्रेसिव्ह असतो वगैरे. बरं. 1 हा सूर्याचा अंक आहे, तो राजा आहे. रिमोट त्याला स्वतःच्या हातात लागतं. तो लहान मुलं असो की वृद्ध असो, त्याचं वय काही पण असो, घरातलं नेतृत्व त्याच्याकडे असेल, तुम्ही त्याची तारीफ केली की तो आनंदी असतो आणि त्याच्यावर टीका झालेली तो सहन करू शकत नाही. ऑफिसमध्ये सुद्धा मीटिंग सुरू होण्यापूर्वीच तो माईक ताब्यात घेऊन टाकतो आणि तो ठरवतो त्या पद्धतीने इतरांनी कार्य करावं. त्याचं व्यक्तिमत्व असं असतं की लोक त्याचं ऐकतात, त्याला फॉलो करतात. पण गंमत काय ना बघा,
की एक अंक असला, सगळं असलं तरी सातत्याने या पद्धतीने जेव्हा होतं तेव्हा हळूहळू लोक दूर जायला लागतात. ओके. मग त्यांना आम्ही सांगतो, समजावून सांगतो, अरे बाबा सूर्याला देखील सावली आवश्यक आहे. एवढं सोपं आहे. बरोबर. तर हे लोक जेव्हा मीपेक्षा टीम वर्ककडे जातात तेव्हा हे 4 पट यशस्वी होतात. ओके. अंक 2 चंद्राचा संवेदनशील प्रेमळ घराला बांधून ठेवण्याचं कार्य, कुटुंबाला, ऑफिसला सगळ्यांना बांधून ठेवण्याचं कार्य निसर्गाने यांना दिलं आहे. कारण हे मनाचं कारकत्व आहे, आईचं कारकत्व आहे, प्रेमळ आहे, सगळ्यांना खाऊ घालणं, हे सगळं त्यांच्याकडे आहे. पण होतं काय ना, गंमत बघा की 2 मुलांक असेल की ही व्यक्ती इतरांसाठी खूप करते, स्वतःसाठी वेळच काढत नाही. ओके. मग आम्ही त्यांना सांगतो की चंद्रसुद्धा अमावस्येला स्वतःसाठी वेळ काढतो. बर. तुमचा मुलांक 2 आहे, चंद्र आहे, तर तुम्ही थोडासा वेळ स्वतःसाठी काढा. यांच्या आयुष्य इतकं सुखद व्हायला लागतं ना. मग मुलांक 3 आहे. मुलांक 3 म्हणजे गुरुदेवांचा अंक. देवगुरु बृहस्पती सगळ्यांना ज्ञान देणार, कोणत्याही विषयाचं सखोल अध्ययन करणार. यांच्याकडे सतत लोक येतात मार्गदर्शन घ्यायला. Yes. मग ते कोणी का असे ना, कुठल्याही सेक्टरमध्ये असो, त्यांच्याकडे इतर लोक मार्गदर्शन घ्यायला जातात. हे पण उत्तम मार्गदर्शन करतात. पण इथे पुन्हा एक प्रॉब्लेम येतो की हे मार्गदर्शन करत असताना यांना असं असतं की माझं समोरच्याने ऐकलंच पाहिजे. ओके. तसं होत नाही. व्यवहारी जगात लोक मार्गदर्शन घेतात, अंमलबजावणी करतीलच करतीलच असं असं नाही. मग हे या मुलांकांनी लक्षात घ्यावं. मार्गदर्शन करावं आणि विसरून जावं. ऐकायचं असेल ऐक, नसेल ऐकायचं तर आपण असं हा विचार करून यांनी शांतता घ्यावी. मग त्याच्यानंतर मुलांक 4चे व्यक्ती, राहू प्रधान व्यक्ती, आपण आत्ताच बोललो 21व्या शतकाचा राजा आहे, अटॅचमेंटचा कारक आहे. मी मिळवेल, मीच मिळवणार, नवीन संशोधन करतील, नवीन विचार करतील, नवीन दिशेने वाटचाल करतील. ज्या दिशेवर सामान्य माणूस कधीच जाणार नाही त्या दिशेवर राहू प्रधान व्यक्ती पटकन जाईल. हे राहूचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे राहू मिळवतो. होतं काय ना की यांचे प्लॅनिंग इतके आउट ऑफ द बॉक्स असतात, ते कधी सक्सेस होतात, कधी अनसक्सेस होतात. त्यामुळे यांच्या आयुष्यात ट्विस्ट खूप होतात. मग यांनी काय करावं ना की थोडा विचारपूर्वक निर्णय घ्यावा, थोडं कोणतीही कृती करण्यापूर्वी 2 वेळा विचार करावा, तर यांचं आयुष्यसुद्धा खूप छान होऊ शकेल. मग मुलांक 5 बुध ग्रहाचा अंक, खोडसरपणा, खेळकरपणा, संवेदनशीलता, संवाद कौशल्य, भाषण कौशल्य, लेखन कौशल्य, मध्यभागी येणारा अंक, सगळ्यांना घेऊन चालणारा. पण होतं काय ना की आणि मुलांक 5 असलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात असेल तर बोरिंग हा शब्द तुम्ही विसरून जायचा. कारण ते विनोद निर्मिती करण्यात एक्सपर्ट असतात. पण गंमत काय होतं ना की हळूहळू ते सुद्धा कंटाळतात, कारण बाकीच्यांनी त्यांना योग्य सपोर्ट नाही दिला. मग 5 मुलांकाची व्यक्ती पाहतो की मी एवढं छान सगळं वातावरण निर्मिती करतोय आणि सगळे लोक त्या 3 मुलांकाचं ऐकतात. मग हळूहळू यांच्या मनात राग भरत जातो. मग असं जर झालं तर हे कळत न कळत सगळ्यांशी कारण असताना नसताना वाद घालायला लागतात. आणि गंमत म्हणजे काय होतं ना की यांच्यात स्वतःचे मुद्दे योग्य पद्धतीने मांडण्याचं कौशल्य आहे. मग वाद घालताना हे मुद्देसूद भांडणं करतात लोकांसोबत. तर ते त्यांनी सांभाळावं. मग मुलांक 6, मला वाटतं मुलांक 6वर तर आपण भरपूर विस्तृत चर्चा केलेली आहे. राक्षस गुरु शुक्राचार्य, पैसा, पद, प्रतिष्ठा, लक्झरी आयुष्य, ब्रँडेड आयुष्य सगळ्यांचे करणारे असे शुक्राचार्य. यांनी करताना थोडासा स्वतःचा देखील विचार करावा. मग मुलांक 7 अध्यात्माच्या कारक, सतत एकटं पण वाटतं. खूप अगदी 50 लोकांमध्ये, नातेवाईकांमध्ये यांचे वेगळेच विचार सुरू असतात, ते वेगळ्या विश्वात असतात. मग त्यांनी वास्तव समजून घ्यावं. अध्यात्म ठीक आहे आणि हे लोक जर धर्माच्या कार्यात लागले, अध्यात्माच्या कार्यात लागले, अकल्ट सायन्सचा अभ्यास करायला लागले तर प्रचंड यशस्वी होतात. मग याला सुद्धा आम्ही उपाय म्हणतो की तुमच्या प्रवृत्तीनुसार तुम्ही कार्य करा. तुमची प्रवृत्ती जर आध्यात्मिक आहे ना तर तुम्ही अकल्ट सायन्सचा वापर करा, त्याचा अभ्यास करा, त्याच्यात संशोधन करा. हे जेव्हा कार्य करतात त्यांना प्रचंड यश मिळतं. मग त्याच्यानंतर मुलांक 8 शनी इज मनी, प्रचंड पैसा, खूप मोठे कार्य, विश्वाचा न्यायाधीश,
मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या शनिदेवांच्या सहकार्याशिवाय उभ्या राहू शकत नाही. येस. अजून एक गंमत सांगते, शनी हा सामान्य जनतेचा कारक आहे. राजकीय व्यक्तीला सामान्य जनतेचा सपोर्ट असायलाच हवा. येस. जोपर्यंत शनीचा सपोर्ट मिळणार नाही तुम्ही राजकारणात यशस्वी होऊच शकत नाही. जसं राहूचा सपोर्ट मिळणार नाही तर मीडियामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. तुमच्या सोशल मीडिया सेक्टर झाले, वृत्तपत्र झाले, टी व्ही झाले, कुठेही यशस्वी होण्यासाठी राहू आवश्यक. तसंच राजकारणात शनी आवश्यक. त्याच्यानंतर मंगळ अग्रेसिव्ह आहे, सेनापती आहे, धडाडी आहे, कर्तृत्व आहे, कोणतंही गोष्ट हिमतीने करण्याचं धैर्य आहे. खूप फटक्यात एखादी गोष्ट ठरवतात, कार्य करतात, यशस्वी पण होतात. मात्र यांनी थोडंसं एक पॉज घेतला पाहिजे. कारण की परिश्रम करणं, हे लोक अगोदर एखादं कार्य करतात मग विचार करतात. ओके. तर अगोदर विचार करा मग कार्य. एवढं यांनी जर सांभाळलं ना तर 9 अंक हा खूप सुंदर अंक आहे. 9 हा पूर्णत्व आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगते, 2026 आलं केव्हा गेलं केव्हा कळलंच नाही. वर्ष संपतंय, आपण डिसेंबरमध्ये आहोत. पण तरी आपल्याला असं लक्षात येत नाहीये की 2025 गेला. कारण तो तेवढ्या वेगात गेला. थोडा वेग कमी करावा. मुलांक 9. 2025 खूप वेगात गेलं. रोज नवीन घटना घडल्या, एक दिवसही शांतता नाही. तर तो मुलांक 9 आपण जवळून अनुभव घेतले. तर असे हे 9 मुलांक, त्यांचे शुभत्व आणि त्यांच्यावरचे उपाय. जर न्यूमरोलॉजीच्या बाबतीत किंवा अंकशास्त्राच्या बाबतीत म्हणावं तर प्रेक्षकांना काय संदेश द्याल? हे एक आपण अंधश्रद्धा म्हणून बघतो की एक विज्ञान म्हणून बघू शकतो? नाही, न्यूमरोलॉजी हे विज्ञान आहे. कारण त्याच्यात वारंवारता सिद्ध होते की एक मुलांकाची व्यक्ती कुठेही गेली तरी ती नेतृत्वच करेल. आणि जेव्हा स्टॅटिस्टिकली एखादी गोष्ट सिद्ध होते तेव्हा ते विज्ञान असतं. परंतु प्रत्येक शास्त्राच्या मर्यादा असतात. कोणतंही शास्त्र 100% नसतं. त्या शास्त्राला मर्यादा असतात, म्हणून नियम सिद्ध होतात आणि म्हणून ते शास्त्र असतं. तर न्यूमरोलॉजी तुम्ही छोट्या प्रश्नांसाठी वापरा, पण तुम्हाला जेव्हा मोठे प्रश्न असतील तेव्हा मूळ पत्रिका बघा, वैदिक ज्योतिषशास्त्राचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने जा. पण छोट्या छोट्या प्रश्नांसाठी आयुष्य सकारात्मक करण्यासाठी न्यूमरोलॉजी अवश्य वापरा. येस. आणि जसं आपण बघतो की जी यशस्वी लोक आहेत, जसं आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत किंवा विराट कोहली, त्याच्यानंतर दीपिका पादुकोण वगैरे, तर यांनी किती शिखरं गाठली आहेत आतापर्यंत. तर त्यांचे जे न्यूमरोलॉजीनुसार अंक येतात ते किती भाग्यवान आपल्याला दिसतच आहे. तर त्याचं काय विश्लेषण सांगू शकाल तुम्ही? आणि त्यांचं जे यश आहे तर हे तुम्हाला पटतं काय याच्यात? बरं, आपण त्यांचा अभ्यास करू. म्हणजे आपणच नाही तर सगळे प्रेक्षकही पाहतील. आता मोदीजींची जन्मतारीख सगळ्यांनाच माहिती आहे, 17 सप्टेंबर 1950. 17 म्हणजे 8. मुलांक त्यांचा झाला 8. आणि आपण जेव्हा त्यांचा भाग्यांक विचार करतो तेव्हा 1 + 7 + 9 + 1 + 9 + 5 + 0 म्हणजे त्याची होते टोटल 32. म्हणजे त्याची टोटल झाली 5. 8 आणि 5 सुरुवातीला आपण जेव्हा सांगितल्या की उत्तम जोड्या, म्हणजे आता प्रेक्षक पॉज करून मागे जाऊन पाहू शकतात, त्याच्यात 8 आणि 5 ही जोडी आपण तेव्हा सुद्धा सांगितली. कारण 8 म्हणजे शनिदेव आणि 5 म्हणजे बुध ग्रह. आणि 5 भाग्यांकामुळे भाषण कला, मोदीजी जेव्हा बोलतात तेव्हा आपण जगातली सगळी कामं सोडून त्यांचे भाषण ऐकतो. त्यांचं कर्तृत्व, त्यांच्या देशाबद्दलचं प्रेम. शनिदेव न्यायाधीश आहे, जे त्यांचं मुलांक आहे, ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी विश्रांती घेतली, आज माझी सुट्टी आहे असं कधी ऐकलं? ते जोपर्यंत कार्यरत राहतील, 8 अंक फिरत राहील तोपर्यंत ते यशस्वीच राहतील. हा 8 अंक जेव्हा विश्रांती मागतो तेव्हा प्रश्न निर्माण होतात. तोपर्यंत ते सतत यशस्वी आहे आणि मुलांक आणि भाग्यांक 8 आणि 5 असल्यामुळे प्रचंड यशस्वी आहे. आता दुसरे विराट कोहली, त्यांची जन्मतारीख काय? 5 नोव्हेंबर 1988. खूप छान. मुलांक पुन्हा 5 आला. आपण 5 मुलांकाचं महत्व सांगितलेलंच आहे. आणि जर आपण याची टोटल केली तर 5 + 1 + 1 अधिक 1 9 8 8 म्हणजे त्याची टोटल होते एकूण 33. आता इथे आला मास्टर नंबर.
आणि विराट कोहलीची जेव्हा आपण पत्रिका पाहतो ना तर 33 म्हणून मास्टर नंबर येतं आणि त्याचा जो जन्म महिना आहे नोव्हेंबर हा एकमेव महिना आहे की जो मास्टर नंबरमध्ये येतो. ओके. कारण तिथे 11 येतं आणि 11-33 आलं आणि त्याचं मुलांक 5 भाग्यांक 6. ओके. आपण लकी जोडीमध्ये 5 आणि 6 सांगितलं होतं. हो. ते सगळे गुण त्याच्यात आहे. ओके. सगळ्यांना घेऊन चालण्याचं कौशल्य आहे. शुक्रासारखं ब्रॉड माइंडेड आहे, ब्रँडेड आयुष्य आहे, प्रचंड पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, भाषण कला आहे, बोलण्याचं कर्तृत्व आहेच. त्यामुळे मल्टीटास्किंग तो आहे आणि प्रचंड यश त्याने मिळवलेलं आपण स्वतः बघितलेलं आहे. मास्टर नंबरही त्याच्या पत्रिकेत जर आपण अजून पाहिलं तर 3 वेळा येतात. महिन्यामुळे 11 म्हणून आलं, वर्ष म्हणून 88 म्हणून शनीचं मास्टर आलं आणि जेव्हा टोटल करतोय 33 तेव्हा गुरुदेवांचं आलं. हे लोक थोडंसं गुरुदेव जे एथिक्स पाळणारा अंक आहे त्याचा प्रभाव देखील त्याच्यावर दिसतो. त्यामुळे 5 आणि 6 ही अत्यंत सकारात्मक जोडी आपण म्हटली होती की जी त्यांच्या पत्रिकेत दिसून येते. तिसरी दीपिका पादुकोण. बरं, तिची काय जन्मतारीख? त्यांची 5 जानेवारी 1986. बरं मग आपण आता तिची टोटल करू. 5 मुलांक झाला. 5 मुलांक हा तर सदा सर्वदा भाग्यवान. आता आपण ठरवलं नव्हतं, म्हणजे तुम्ही पण काही ठरवलं नव्हतं. आता रॅन्डमली तुम्ही एक नावं सांगितली. तिघं 5 मुलांक, म्हणजे एकाचा भाग्यांक 5, दोघांचा मुलांक 5, म्हणजे 5चं महत्व आहेच. मग जर आपण याची टोटल केली तर ती येते 5 + 1 6 + 1 + 9 + 8 + 6 म्हणजे टोटल झाली त्याची 12. ओके. म्हणजे भाग्यांक 3. मुलांक 5 भाग्यांक 3 ही सुद्धा आपण यशस्वी जोडी सांगितलेलीच होती. तिला ज्ञान आहे, तिच्या विषयात फक्त कला म्हणजे कला कशी सादर करावी याचं ज्ञान तिच्याकडे खूप सखोल आहे. बुधाचं कौशल्य तिचं आहेच, तिचं बोलणं, तिचं ज्ञान आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ती सुद्धा यशस्वी होणारच होती. आणि मुलांक आणि भाग्यांक जर एकमेकांना अनुसरून असतील, मॅच होणारे असतील तर मोदीजी पण घडतात, विराट कोहली पण घडतो आणि दीपिका पादुकोण पण घडते. किंवा आपण अशा अनेक तारखा पाहू शकतो. आता तुम्ही 3 नावं घेतली पण तिघं सकारात्मक आलेली आहेत. बरोबर. नक्कीच. खूप सुंदर आणि खूप सुंदर असं सखोल मार्गदर्शन आम्हाला केलंय. सो खूप खूप आभार तुमचे. खूप खूप धन्यवाद. लोकमतने मला ही संधी दिली, लोकमतच्या भक्ती चॅनलने ही संधी दिली. तुमच्याकडे खूप चांगला प्रेक्षक वर्ग आहे आणि अकल्ट सायन्सवर अभ्यास करण्यात ते कायम इच्छुक असतात. त्यामुळे मला तुमच्या चॅनलवर यायला नेहमीच आवडेल. कधीही बोलवा, मी कायम येईल. नक्कीच. शुभम भवतु. आज आपण जाणून घेतलं की मुलांक आणि भाग्यांक हे केवळ आकडे नाहीत, तर ते आपल्या आयुष्याला दिशा देणारे संकेत आहेत. आज आपण आपल्या जन्मतारखेत दडलेलं रहस्य समजून घेतलं. पण लक्षात ठेवा, अंक मार्ग दाखवतात, निर्णय मात्र आपलेच असतात. मग तुम्ही सुद्धा तुमचा मुलांक आणि भाग्यांक ओळखा, त्यांच्याशी सुसंगत पावलं उचला आणि आयुष्य अधिक सकारात्मक आणि यशस्वी बनवा. जर हा पॉडकास्ट तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. पाहत रहा लोकमत भक्ती. नमस्कार.